तर बघा, आज शुक्रवार होता, वैभव लक्ष्मी व्रताचं आज उद्यापन करायचं होतं. आजचा हा शुक्रवार मेल केल्याची धास्ती होती, कारण आपल्या महिलांचा एकच प्रॉब्लेम असतो आपल्या मासिक धर्माचा. पण म्हणतात ना की आपण कितीही काही गोष्टी कराव्या, पण परमेश्वराच्या मनात जे असतं ना तेच घडतं. फक्त फक्त आपण एक निमित्त मात्र असतं. तर असंच म्हटलं झालं असतं, कारण मी ऍक्च्युली गावी होती आणि हा शुक्रवार मला मिळणारच नव्हता. पण म्हणतात ना, अचानक गावी तब्येत बिघडली. आज पहिल्यांदा असं झालं की गावी जाऊन माझी तब्येत बिघडली. बाकी वेळा मी स्पेशली तब्येत सुधारण्यासाठी गावी जाते. आज पहिल्यांदा असं झालं की तब्येत बिघडली आणि मला मुंबईत अचानक यावं लागलं आणि आल्यानंतरही 2-3 दिवस मी लिटरली झोपून काढलंय, कारण एवढी माझी तब्येत कधीच बिघडली नव्हती. पण मला त्यामागचा हेतू कळत नव्हता. पण म्हणतात ना की परमेश्वराच्या मनात जे काय असतं ना ते घडत असतं. तर कदाचित हा शुक्रवार मला पुजता यावा आणि जे व्रताचं उद्यापन जे होतं ते करता यावं, म्हणूनच कदाचित हे सगळं घडलं असावं असं मी समजते. कारण माझं कर्मावर खूप विश्वास आहे. मी नेहमी म्हणते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तुम्ही नेहमी कर्म चांगले करत राहा, त्याचं फळ तुम्हाला ईश्वर देत राहणार आणि याचा प्रत्यय मला प्रत्येक वेळी येतो. तर बघा, शुक्रवार होता. सकाळी फुलं पण काही आणली नव्हती, स्पेशली सकाळी जाऊन सगळी फुलं वगैरे आणली, त्याच्यानंतर देवपूजा केली. त्याच्यानंतर एक रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते, तर तीही तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. ते सगळं म्हणतात ना घडून आलं. योगायोग म्हणायला मी खरंच सांगते, योगायोगाच्याच गोष्टी आहे. तुम्ही कुठली गोष्ट जर ठरवून करायला गेला तर ती कधीच होत नाही आणि काही गोष्टी अशा असतात ना की न ठरवता त्या गोष्टी घडत असतात. तर मला म्हणजे हा शुक्रवार मिळणार हे तर नव्हतंच आणि मी गावावरून येईन की नाही हेही माहित नव्हतं. पण आज पहिल्यांदा असं झालं की मी गावी जाऊन म्हणतात ना अर्धवट प्लॅननी म्हणतात किंवा अर्धवट मी जे आपण म्हणतात ना सुट्टी करण्यासाठी गेले ती सोडून मला मुंबईत यावं लागलं. तेव्हा आली तेव्हा मला कळत नव्हतं की कशासाठी, पण त्याचं कारण मला नंतर कळलं. तर हॅलो, नमस्कार, कसे आहात? तर बघा, आता थंडीचा महिना लागलाय आणि थंडी जवळ आली आणि थंडी जवळ आली की बरेचदा आपण ना सूप किंवा काहीतरी गरमागरम खायला बघतो. पण आपण म्हणजे या गोष्टी खातो आपण, कारण का थंडी लागत असते किंवा पौष्टिक काहीतरी बनवतो. पण तुम्हाला माहिती आहे, आम्ही कोकणाकडची लोक बाहेरचं न खाता आपले जे पूर्व परंपरापासून जे काही पदार्थ चालत आलेत तेच खाण्याचा आमचा कल असतो. त्याचं कारण असतं की ते पदार्थ एक तर पौष्टिक असतात, दुसरी गोष्ट ते घरच्या घरी आपल्याला करता येतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते एकदम हायजेनिक असतात. आणि हे पदार्थ खाऊनच आजपर्यंत कोकणातला शेतकरी म्हणा किंवा कोकणातली लोक आजपर्यंत स्ट्रॉंग बनत आली. असाच एक पदार्थ आहे जो आहे खापरोळी. बऱ्याच लोकांना हा पदार्थ माहित नाहीये, कारण बरेचदा मी पीठ वगैरे विकायला जे ठेवते, मी तुम्हाला बोलली की माझा गृहउद्योग आहे तसा, तर बऱ्याचदा लोक म्हणायचे तर खापरोळी म्हणजे काय, तर हा ऍक्च्युली आंबोळीचाच एक प्रकार आहे, पण तो शक्यतो नारळाच्या रसाबरोबर खाल्ला जातो. पण बऱ्याच लोकांना हा पदार्थ माहिती नाही, मेन म्हणजे त्याचं पीठ कसं बनतं हेच माहिती नाही. तर आज मी तुम्हाला इथे ना त्याचं पीठ कसं बनवायचं ते आधी प्रथम दाखवणार आहे. आणि एक पदार्थ मी तुम्हाला नेहमी बोलते की मला ना ट्विस्ट करायला आवडतं. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एखादी एकच गोष्ट होत असेल तर त्याच्यापासून अनेक गोष्टी कशा करायच्या हे मला खूप आवडतं, म्हणजे असं करायला आवडतं. तुम्ही आज तुम्हाला इथे थोडंसं म्हणजे म्हणतात ना पारंपरिक पदार्थाला जोड देऊन थोडंसं चेंजेस करून त्याच्यामध्ये मी असं काही पीठ तयार केलं की ज्याच्यामुळे तुम्ही एक तर खापरोळी पण करू शकता, त्याचे पौष्टिक अप्पे बनवू शकता किंवा जो गुजराती लोक आवडीने खाणारा प्रकार आहे हांडवा म्हणून, तर ती रेसिपी तुम्ही करू शकता. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी नंतर चॅनलला अपलोड करीन. पण आता सध्या मी तुम्हाला बेसिक म्हणजे त्याचं जे पीठ असतं ना ते कसं करायचं आणि त्याच्यात काय काय पदार्थ टाकायचे, ते पीठ कसं बनवायचं आणि कसं टिकवायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणारे टिप्स आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा, मी एक पातेलं घेतलंय. तुमच्याकडे जे पण टोप अवेलेबल असेल तर तो घ्यायचा आहे. आणि प्रमाणासाठी मी सांगते, जे तुम्ही माप घ्या ना ते एकच ठेवायचं. आयदर तुम्ही ग्लासने घ्या किंवा आयदर तुम्ही पेल्याने घ्या. तर इथे बघा, मी ग्लासचं माप सांगते तुम्हाला. तर इथे मी 1 ग्लास भरून उडदाची डाळ घेतली आहे. तर तुम्हाला हे म्हणजे हे प्रमाण मी याच्यासाठी सांगते की तुम्ही प्रमाण जर चुकलं ना तर तुमचा पदार्थ बिघडतो. सो तुम्ही प्रमाण घेताना वस्तू जी आपण वापरतो ना, मग वाटी असू दे किंवा ग्लास असू दे किंवा आणि कुठलं माप असेल तर माप एकच ठेवायचं आहे. तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे किंवा 1 ग्लास उडदाची डाळ घेतली आहे. त्याला मी अर्धा ग्लास हे याच्यामध्ये मी टाकणार आहे मुगाची डाळ आणि अर्धा ग्लास टाकणार आहे चण्याची डाळ. आता पारंपरिक पद्धतीने करायला गेलात ना तर याच्यामध्ये मुगाची डाळ टाकत नाही, म्हणून मी तुम्हाला बोलले की मी पारंपरिक पदार्थाला आताचा एक ट्विस्ट देऊन एक वेगळा पदार्थ तयार करते. तुमच्यामध्ये चवीमध्ये काही फरक पडत नाहीये, पण म्हणतात ना एक वेगळं काहीतरी करायचं असेल तर त्याला ट्विस्ट देण्यासाठी. तर बघा, अर्धा ग्लास मी घेतला इथे मुगाची डाळ आणि अर्धा ग्लास मी घेते चण्याची डाळ. जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने करत असाल तर इथे तुम्हाला चण्याची डाळ ही फक्त अर्धा ग्लास घ्यायचे, मुगाची डाळ घालायची नाहीये. तर इथे बघा 3 डाळी आपल्या एकत्र झाल्या आहेत, म्हणजे मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ.
त्याचं प्रमाणही तुम्हाला कळलं असेल। त्याच्यानंतर आपण याच्यात घालणार 1 चमचा मेथी दाणे। आता थंडीचा सीझन आहे, थंडीमध्ये असं पौष्टिक काहीतरी खायचं असतं आणि मेथी ही शरीरासाठी थंडीमध्ये चांगली असते। विशेष करून म्हटलं ना, स्त्रियांचे जे कंबर वगैरे दुखण्याचे जे असतं त्रास होत असतो, तर त्याच्यासाठी खरंच मेथी खूप चांगली असते। ती इथे आपण 1 चमचा मेथी घालणार आहोत। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की डाळ आपण नेहमी घेतो, तर एकाच 3 म्हणजे 1 वाटी जर डाळ असेल तर 3 वाटी आपण तांदूळ घेतो। त्याचप्रमाणे आता इथे माझे 2 ग्लास जर आपली डाळ झाली आहे टोटल सगळी, तर याच्यासाठी मी घेणार आहे 6 ग्लास तांदळाचे भरून घेणार आहेत। ते हे प्रमाण आहे ना, हे परफेक्ट ठेवायचं, कारण या परफेक्ट प्रमाणाने जर तुम्ही रेसिपी केली तर तुमची रेसिपी व्यवस्थित होते। बरेच जण म्हणतात की विकतच्या पिठाने पदार्थ बनत नाही, पण विकतचं पीठ जे तुम्ही आणताय तर ते प्रमाण पण त्यांचं बरोबर आहे की नाही याच्यावर डिपेंड असतं। तर तुम्ही आणण्यापेक्षा तुम्ही घरीही करू शकता। तर अशा प्रकारे पहिला आधी सर्व हाताने मिक्स करून घ्यायचे सगळे पदार्थ, जे जिन्नस आहेत ते सुके असताना, आणि मग हे नंतर धुवायचे। आणि जसं आपण मी तुम्हाला आधी आंबोळीचं पीठ जे दाखवलं ते कसं धुतलं तर तसं धुवून पहिलं प्रथम कपड्यावरती सुकत घालायचे, आणि मग जे 11 किंवा 12 नंतरचं जे ऊन असतं ना त्याच्यामध्ये हे तांदूळ ठेवायचे। डायरेक्ट उन्हाखाली नाही ठेवायचे, जिथे असं साईडचं ऊन जे येतं ना तिथे हे करायचे, आणि हे 2 दिवस उन्हामध्ये ठेवायचे। 2 दिवसाच्या वर ठेवायचे ना, आपल्याला डाळीमधलं जे मॉइश्चर आहे ना ते निघेपर्यंत ठेवायचंय। आता तुम्ही म्हणाल की पीठ टिकणार कसं, तर तुम्ही जेव्हा दळणार ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे, आणि मेथी आपण ऑलरेडी टाकलेली आहे। तर असं आपलं पीठ तयार झालं, तर ते मी आता सुकत ठेवलंय। आता हे 2 दिवस मी उन्हात ठेवणार आणि नंतर मग दळणार आहे। त्याच्यानंतर बघा संध्याकाळी म्हटलं आज व्रताचं उद्यापन करायचं होतं, तर म्हटलं थोडं वेगळ्या पद्धतीने करूया। तर बघा मागे असं माझ्याकडे माळा होत्या आणलेल्या, तर त्या माळ्या सजवल्या आणि टिपावरती केलं, कारण मला पायाचा खूप त्रास आहे, पायामुळे मला खाली बसून पूजा करायला शक्य नव्हतं। तर म्हटलात ना भाव महत्वाचा आहे, तुम्ही कशी करता ते, तर म्हणून मी टिपाईवरतीच मांडलं। आणि आज 7 सवासणीचं म्हणतात ना मान द्यायचा असतो त्यांना, कारण माझं आज उद्यापन करायचं होतं वैभव लक्ष्मीचं, तर 7 जणींना मी बोलवलं होतं आणि नैवेद्यासाठी खीर केली होती। आता तुम्ही म्हणाल की ताई व्हिडिओ सगळेच नाही झाले, तर सगळेच खरंच व्हिडिओ कधी कधी ना असं म्हणजे घाईमध्ये काही करता येत नाही, किंवा एखादं फंक्शन असेल ना तर सर्वच काही करता येत नाही, पण जेवढं काही असेल ना ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी माझा प्रयत्न असतो, की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते। तर असं केलं मी आज वैभव लक्ष्मीच्या उपवास म्हणजे व्रताचं उद्यापन। तर खरंच सांगते, ज्या पण तुम्ही देवीच्या पूजा करतात ना त्या करा आणि मनापासून करा, कारण हे जे आपण म्हणतो ना प्रत्येक सगळं म्हणजे जे आपण उपवास करतो ना ते लक्ष्मीशीच रिलेटेड असते। फक्त प्रत्येकाची नावं वेगळी असतं, कोणी मार्गशीर्ष गुरुवार करतं, कोणी वैभव लक्ष्मी करतं, कोणी वरदलक्ष्मी करतं। तर असे सगळे जे उपवास आहेत हे सगळे लक्ष्मीशीच रिलेटेड आहे, आणि हे उपवास करण्याचं कारण फक्त एकच असतं की आपल्या घरात निरंतर शांतता लाभावी, सौख्य लाभावं, आपलं घर नेहमी आनंदित राहावं, आबादित राहावं, घरात लक्ष्मी खेळती राहावी, हा त्याच्या मागचा खरा उद्देश असतो। जर तुम्ही चांगल्या भावनेने जर कुठली गोष्ट कराल ना तर देवापर्यंत ती पोहोचते, आणि परमेश्वरही आपल्याला त्या म्हणतात ना प्रत्येक चुकीच्या गोष्टीपासून किंवा चुकीच्या गोष्टी घडण्यापासून आपल्याला परावृत्त करत असतो। तर असा होता आजचा छोटासा एक ब्लॉग जो आपला पूजेशी रिलेटेड होता, आणि त्यासोबतच मी तुम्हाला एक रेसिपी पण आता इथे शेअर करून दिली आहे। ती याच्यापासून जी बनणारी रेसिपी आहे ना मी ती लवकरच तुमच्यावर शेअर करीन, पण ते पीठ कशासाठी वापरलं जातं, कोणत्या कोणत्या पदार्थासाठी वापरलं जातं ते मी नक्की सांगितले। याच्यापासून तुम्ही आप्पे करू शकता, खापरोळ्या करू शकता, त्याच्यापासून गुजराती पद्धतीचा एक हांडवा म्हणून प्रकार येतो तोही तुम्ही करू शकता, किंवा व्हेजिटेबल कटलेट्सही तुम्ही यापासून बनवू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।